बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या पेरणी सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पेरणी सुरू आहे। मात्र पावसाने या ठिकाणी आता उघड दिलेली आहे आणि शेतकरी राजा आता सध्या चिंतेमध्ये आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केल्याच्या नंतर या ठिकाणी पाऊस असायला पाहिजे, मात्र गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी पावसाने उघड दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जवळपास 85 हेक्टरवर या ठिकाणी पेरणी केल्याचं कृषी विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर जवळपास जिल्ह्यामध्ये 18% वरती या ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि जवळपास 7.5 लाख हेक्टर वरती या ठिकाणी कृषी विभागाने पेरणीचं नियोजन केलं होतं। मात्र अद्यापही काही भागामध्ये दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पेरणी या ठिकाणी थांबवल्याचं चित्र आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणी केलेली आहे ते शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहेत, कारण पावसाने गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी उघड दिलेली आहे। दमदार पावसाची अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटाखालील विचार केला तर खामगाव असेल, शेगाव असेल, मलकापूर असेल, नांदुरा असेल, अद्यापही त्या भागामध्ये मोजक्या ठिकाणी म्हणजे तुरळक ठिकाणी या ठिकाणी पेरणी सुरू झालेली आहे। मात्र घाटावरील बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा या भागामध्ये सध्या पेरणीने जोर धरलेला आहे। मात्र पावसानं उघड या ठिकाणी दिलेली असल्यामुळे शेतकरी राजा सध्या चिंतेमध्ये आहे। तर काही भागामध्ये या ठिकाणी शेतकरी आपल्या पिकांना वाचवण्यासाठी धडपड करताना सुद्धा या ठिकाणी दिसतोय आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना या ठिकाणी लागू नाही, कारण की आता जे पेरलेलं आहे ते उगवण्याची प्रतीक्षा सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी लागू नाही। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।